भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नावर काम बंद आंदोलन. भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी विभागातील संघटनांकडून आजपर्यंत सनदशीर मार्गाने लढा उभारण्यात आला होता. मान्य महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकारी मुंबई खंडपीठ नागपूर यांच्याकडील मूळ अर्ज क्रमांक 466/2017 पवनकुमार केवटे व इतर 98 मधील दिनांक 14 जानेवारी 2020 आदेशान्वये अद्यापही तांत्रिक वेतन श्रेणी लागू करण्यात आलेली नाही. याकरिता आज राज्यभरात भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. हे आंदोलन बेमुदत असणार असल्याचेही जालना जिल्ह्याचे अध्यक्ष राजू बंडा यांनी सांगितले आहे. 18 प्रकरणाचा समितीचा हम सब एक है तांत्रिक वेतन श्रेणी 18 प्रकरणाचा 18 प्रकरणाचा हम सब एक है. आमची मागणी आहे की भूमी अभिलेखची जी 40 वर्षापासून मागणी आहे तांत्रिक वेतन श्रेणीची ते अजूनही या सरकारने मान्य केलेली नाही. 40 वर्षापासून आम्ही याच कारणास्तव मानताय की या डिपार्टमेंटला तांत्रिक वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे, कारण की हे डिपार्टमेंट तांत्रिकदृष्ट्या काम करते. जसे की सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, नगररचना विभाग आहे, जलसंपदा विभाग आहे. या लोकांचे जे काम आहे तांत्रिक दृष्टी आहे, पण ह्या लोकांचं काम आमच्यामुळे चालतं आहे. जसे भूसंपादन असो, हे असो, सगळ्या गोष्टी आम्ही जे रिपोर्ट देतो आहे या बेसिसवर हे लोक पुढं काम करतात. म्हणून आमचं काम तांत्रिक, पण ह्या लोकांना आम्ही जे रिपोर्ट देतो आहे आणि आम्ही देतो आहे ते तांत्रिकचं काम देतो, पण आम्हाला पण आमचं जे डिपार्टमेंट हे अतांत्रिक म्हणून आज घोषित करण्यात आलं. तर ह्यासाठीच आमचा लढा आहे. मागील 40 वर्षापासून आम्ही हे भांडतो आहे. दुसरी गोष्ट, मान्य खंडपीठ न्यायाधीश यांनी आम्ही 2017मध्ये मॅटमध्ये केस टाकलेली होती. त्या केसमध्ये आमच्याकडून जरी रिझल्ट लागलेला आहे तरी हे सरकार एवढं निष्ठुर आहे की एवढं आमच्याकडून रिझल्ट लागूनसुद्धा आम्हाला या तांत्रिक वेतन श्रेणीपासून दूर करण्यात येतो. आज रोजी आम्ही वंचित राहतो आहे. आज रोजी आम्ही रस्त्यावर उतरण्याचं एवढंच काम आहे. आज आम्ही जे महाराष्ट्रभरचे जे संपूर्ण महाराष्ट्रात जे काही आमचे भूमी अभिलेखची संपूर्ण संघटना आहेत हे सगळे लोक एकत्र येऊन महाराष्ट्र राज्य कृती समितीची स्थापना झाली. या कृती समितीचं एजेंडा एवढंच आहे की जे महाराष्ट्र राज्याचे प्रत्येक भूमी अभिलेखचे जे कर्मचारी आज त्रासात आहेत, प्रत्येक फील्डवर जाऊन तो मोजणी करतो आहे. शेतकऱ्यांचे भांडण आम्ही हे सॉल्व करतो आहे. या सगळ्या गोष्टी अर्धन्यायिक काम करतो आहे. जे काही आज जर तुम्ही बघितलं की पूर्ण न्यायालयात जे आहे जास्तीत जास्त पेंडिंग केसेस हे भूमीच्या संदर्भात आहेत, जमिनीच्या संदर्भात. एवढं न्यायिक काम आमचे भूमापक हे जागेवर जाऊन करतो आहे. तरीसुद्धा आम्ही तरीसुद्धा हे सरकार निष्ठुर एवढं आहे की हे आम्हाला आमचे बाबीत विचार करत नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की जे खंडपीठाने जे आमच्याकडून रिझल्ट दिलेले मान्य न्यायाधीश खंडपीठ मॅटने, त्यांनी याबाबत जागृत आहे. आम्हाला तांत्रिक वेतन श्रेणी लागू करावी हीच एक विनंती. तुमची मागणी मान्य झालं तर पुढचं तुमचं काय? आम्ही याच्यानंतर कृती समितीने 3 टप्प्यात हे आंदोलन चालू केलं होतं. 18 ते 20 तारखेपर्यंत असहकार्य आंदोलन, ज्याच्यामध्ये आम्ही कार्यालयात काही काम केलं नाही, फक्त कार्यालयात हजर होतो. 23 ते 27 तारखेत आम्ही सामूहिक अर्जित रजा दिल्या होत्या, कारण की ह्या सरकारला जाग येण्यासाठी आम्ही त्यांना वेळ दिलेला होता. परंतु ह्या सरकारने आमची कोणतीही मागण्या मान्य केलेली नाही. 27 तारखेला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरचे लोक सेटलमेंट कमिशनर मान्य जमाबंदी आयुक्त पुणे येथे आम्ही आक्रोश मोर्चा काढला. आक्रोश मोर्चा झाल्यानंतरसुद्धा या सरकारने आमची कोणतीही दखल घेतली नाही आणि आमचं ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे आज रोजी आम्ही 2 तारखेपासून बेमुदत आंदोलन करतो आहे. या आंदोलनादरम्यान आमच्याकडून काहीतरी सरकारकडून काहीतरी आम्ही दाद मागतो आहे, कारण की ही दाद आजची नाही आहे. हे 40 वर्षापासून आम्ही हे तांत्रिक वेतन श्रेणीबाबत मागतो आहे. त्याच्यानंतर आमचा अजून एक मुद्दा आहे ते सुधारित आत्मोत्पन्न. आजसुद्धा या आस्थापना जी आहे ही भूमी अभिलेखची 1991चीच आहे, कारण की आज पूर्ण म्हणजे जिल्हा वाढतो आहे, तालुका वाढतो आहे आणि लोकांचं पण जनसंख्यासुद्धा वाढलेली आहे, कामसुद्धा भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. तरीसुद्धा आस्थापना ही जुनीच आहे. आज आमची मागणी ही आहे की यांनी आकृतीबंधसुद्धा मंजूर करावी. तिसरी गोष्ट, महिन्याचे 30-31 दिवस असतात, यांनी आम्हाला 18 प्रकरणं द्यायली. म्हणजे महिन्याचे जर तुम्ही सरासरी धरले तर 8 सुट्ट्या होतात.
30पैकी 8 म्हणजे 22 दिवस आणि सार्वजनिक सुट्ट्या जर समजा काही धरले तर 4-5 दिवस म्हणजे 18 प्रकरणं मोजणीचा हे जे जी आर काढला आहे ते आमची मागणी आहे की ते रद्द झालं पाहिजे.